धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब या तालुक्यामधील एका भक्तांनी आपले इंस्टाग्राम व यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून येडामाईचं अतिशय पवित्र असं 17 शुक्रवारचं व्रत केलं होतं. तर त्याच्या उद्यापनानिमित्त मला त्यांनी त्यांच्या घरी बोलवलं होतं. मला स्वतःचं पूजन करून घ्यायला अजिबात आवडत नाही. देवाची पूजा करावी, मानवाची नाही, या विचाराचा मी आहे. पण या भक्तांना वाईट वाटू नये म्हणून ठीक आहे म्हणलं. या ताईंचं घराचं काम होत नव्हतं. त्यांना स्वतःचं हक्काचं घर पाहिजे होतं. तर ते त्यांना मिळालं. त्यामुळे त्यांनी खूप आनंदाने 17 शुक्रवारचं उद्यापन अगदी जल्लोषात केलं. भक्ताच्या घरात प्रवेश केल्यानंतर येडामाईच्या पवित्र 17 शुक्रवार व्रताची पूजा अगदी सुंदर भक्ताने मांडली होती. तर त्याला हळदी कुंकू आपण अर्पण करून घेतलं आणि मनोभावे दर्शन घेऊन आईसाहेबांचं सुंदर गोजीरवाणं स्वरूप तुम्ही बघू शकता. किती सुंदर भक्तांनी पूजा मांडलेली आहे. अगदी केळीची पानं, तसेच पानं, फुलं, फळं, तसेच हे काही देवीचे भक्त आहेत, बीडवरून आले होते 17 शुक्रवारच्या उद्यापनासाठी. इथे आपले आराधी मंडळी येडामाईचा 125 पानाचा विडा काढण्यासाठी पानाच्या विड्याची तयारी करत आहेत. या भक्तांनी येडामाईचा एवढा थाटमाट केला होता, तुम्ही बघू शकता. वर सर्व लाइटिंगच्या माळा, तसेच भिंतीला फुलांची हारं, केळीची पानं, तसेच पानं, फुलं अगदी सुंदर पद्धतीने अगदी मन प्रसन्न होऊन गेलं या भक्तांच्या घरामध्ये. त्यानंतर आपण येडामाईच्या 17 शुक्रवारच्या उद्यापनाच्या समोरच आपण येडामाईच्या पानाचा विडा काढण्याची आता तयारी करत आहोत. तर कापूर प्रज्वलित करून भक्तांनी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. त्यानंतर येडामाईचा उद्गार गाजवून घेतला आपण. त्यानंतर या भक्तांच्या हातून आपण येडामाईचा पानाचा विडा अगदी विधिवतपणे काढून घेतला. संबळाच्या ठेक्यात या गोंधळी बुवांनी देखील अतिशय सुंदर असा प्रतिसाद दिला गाण्याला. त्यानंतर भक्तांनी येडामाईला 2 घास नैवेद्य दाखवून घेतला स्वतःच्या हाताने. त्यानंतर आपल्यासाठी देखील त्यांनी भोजनाचं ताट तयार ठेवलं होतं. तर आपण येडेश्वरी मातेचं नाव घेऊन आपण 2 घास भक्ताच्या घरी खाल्ले. त्यानंतर भक्तांनी 17 शुक्रवारचं येडामाईच्या व्रताचा संकल्प घेतला. म्हणजेच डोक्यावर ओझं होतं, ते आज उद्यापन करून ओझं उतरलं. तर तो कळस देखील आपण ओझं उतरून घेतलेला आहे, तेही अगदी येडेश्वरी मातेला विधिवतपणे सांगून. त्यानंतर भक्तांनी मला आयर देखील दिला, तर त्याचा मी स्वीकार केला. भक्ताला स्वतःचं घर मिळालं, त्यामुळे भक्तांनी आनंदात आचारी लावून अगदी गाव जेवण देऊन 17 शुक्रवारचं उद्यापन केलं.